नमस्कार मंडळी, देवीचं नवरात्र आता सुरू होत आहे. तर या नवरात्र विषयक अनेकांच्या मनामध्ये काही ना काही शंका असतात किंवा काही ठिकाणी थोडेसे संभ्रम निर्माण करणारी परिस्थितीसुद्धा असते. तर अशा वेळेला नक्की कोणाला शंका विचाराव्यात असं आपल्याला एकदम सुचत नाही. तर या समग्र शंकांची उत्तरं जी आहेत, जी अनेकांच्या मनामध्ये या शंका घोंघावत असतात, त्या शंकांची यथाशास्त्र उत्तरं देण्याचा आम्ही प्रयत्न या व्हिडिओमार्फत करत आहोत. मी देशपांडे पंचांग करते, गौरव देशपांडे. नवरात्र विषयक विस्तृत व्हिडिओ आपण या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार. शारदीय नवरात्र असं या नवरात्राला म्हणलेलं आहे. तर शारदीय ह्याचं वेगळेपण काय असतं किंवा का म्हणलं जातं? त्यानंतर अजून एक असा प्रश्न आहे की काही वेळा हे नवरात्र 8 दिवसांचं किंवा कधीकधी 10 दिवसांचं असतं, तर तरीसुद्धा आपण ह्याला नवरात्रच म्हणतो, असं का? आणि एक शेवटचा प्रश्न मनातला आहे की बरेच वेळा नवरात्र ज्या वारी येतं तर त्या वारालाही काहीतरी महत्त्व आहे असं ऐकलं होतं, तर त्याबद्दलही थोडा खुलासा हवा आहे. आता नवरात्र हे जे आहे देवीचं, त्याला शारदीय नवरात्र का म्हणतात? तर शरद ऋतूमध्ये हे नवरात्र येतं म्हणून त्याला शारदीय म्हणतात. जसं चैत्र महिन्यातलं नवरात्र वसंत ऋतूत येतं म्हणून त्याला वासंतिक नवरात्र म्हणतात, तसं हे जे नवरात्र आहे शरद ऋतूमध्ये येत असल्यामुळे त्याला शारदीय म्हणतात. आता हे जे नवरात्र असतं ते प्रतिपदेपासून ते नवमी या तिथीपर्यंत असतं. आपल्याला माहितीच आहे की बऱ्याचदा तिथीची वृद्धी होते किंवा क्षय होतो, त्यामुळे बरेचदा हे नवरात्र जे असतं ते कधी कधी 10 दिवसांचं असेल किंवा तिथी क्षय झाल्यामुळे 8 दिवसांचं असेल. पण हे जरी असेल तरी मुख्य नवमी तिथीपर्यंत जे असतं ते नवरात्र. इथे तिथी परत्वे ही टर्म आलेली आहे, न की दिवस परत्वे. त्यामुळे तिथी प्रतिपदा ते नवमी कव्हर होणं एवढंच महत्त्वाचं आहे. मग तिथे दिवस किती का लागेनात. त्याचप्रमाणे नवरात्र ज्या वारी सुरू होतं त्याचं विशेष फळ ज्योतिषात दिलं आहे. आता हे रविवारी नवरात्र सुरू होतं आहे, तर तिथे देवीच्या आगमनाचं जे वाहन आहे ते हत्ती सांगितलं. हत्ती हे वाहन असल्यामुळे सुवृष्टी, पुढे चांगला पाऊस पडेल असं सुद्धा फळ आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी ही थोडीशी एक चांगली बाजू आहे. देवीची कृपा म्हणायला हरकत नाही की पुढे सुवृष्टी हे फळ देवी आगमनाचं आहे. बरेच वेळा असं ऐकण्यात येतं की आम्ही लाभ अमृत मुहूर्तावरती नवरात्र बसवतो किंवा त्याचं काहीतरी एक शुभ काळ वगैरे असा असतो. तर ह्याचं काही आम्हाला जरा सांगू शकाल का? आता नवरात्र किंवा घटस्थापना कधी करायची आहे हे शास्त्रामध्ये, धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की प्रातरावाहयेत देवीं प्रातरेव प्रपूजयेत. प्रातःकाळ जो असतो या प्रातःकाळामध्ये घटस्थापना करायची. प्रातःकाळ कोणता नक्की? तर दशघटिकात मको प्रातःकालः, म्हणजे सूर्योदयानंतरचे जे 4 तास असतात त्याला प्रातःकाळ असं म्हणलेलं आहे. या प्रातःकाळामध्ये घटस्थापना किंवा देवी नवरात्र बसवायचं. आता यावर्षी वैधृती नावाचा योग साधारणपणे 10:30 पर्यंत सकाळी आहे. त्यामुळे अशा वेळेला एक तर प्रातःकाळातही तुम्ही करू शकता घटस्थापना, किंवा अभिजित मुहूर्त जेव्हा सूर्य बरोबर डोक्यावर असतो आपल्या, त्याला अभिजित मुहूर्त म्हणतात. तो साधारणपणे सकाळी म्हणजे दुपारी 12 पासून ते पाऊण वाजेपर्यंत, हा जो पाऊण तासाची वेळ असते दुपारची जेव्हा सूर्य डोक्यावर असतो, त्या अभिजित मुहूर्तावर सुद्धा आपण घटस्थापना करू शकता. लाभ आणि अमृत ह्या वेळा ज्या असतात त्या नवरात्रासाठी बघायच्या नसतात. त्यामुळे एक तर प्रातःकाळी किंवा अभिजित मुहूर्तावर आपण घटस्थापना करू शकता. खूपदा असंही घडतं की जन्म किंवा मृत्यू एखाद्याचा नवरात्राच्या आधी होतो आणि मग ते सोयर आणि सुतक हे बरोबर नवरात्राच्या मध्यात कुठेतरी संपतं. तर अशाने नक्की काय करायचं? आता नवरात्र जे आहे आपण म्हणल्याप्रमाणे आधी जर सोयर किंवा सुतक सुरू झालं आणि घटस्थापना जेव्हा होत असते त्या दिवशीच जर सुतक असेल तर घटस्थापना त्या दिवशी होऊ शकत नाही. मग अशांनी नवरात्राचा लोप करायचा का असा प्रश्न निर्माण होतो. तर तसं गरज नसते. नवरात्राचे वेगवेगळे विकल्प दिलेले आहेत. प्रतिपदा ते नवमी जे म्हणतो आपण त्याला नवरात्र, तृतीया ते नवमी जे बसतं त्याला सप्तरात्र, पंचमी ते नवमी जे बसतं त्याला पंचरात्र, सप्तमी अष्टमी नवमी हे 3 दिवस बसतं त्याला त्रिरात्र, आणि अष्टमी नवमी बसतं त्याला द्विरात्र, किंवा फक्त नवमीला बसतं ते एकरात्र. त्याचा स्वीकार करायचा असतो आणि त्या पद्धतीने आपण घरी नवरात्र बसवायचं आहे. कारण कोणत्याही परिस्थितीत ह्या कुळाचाराचा लोप करता येत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने नवरात्र बसवावं. पण प्रतिपदा ते नवमी हे 9 दिवसच जर एखाद्याला सुतक आलं
तर मात्र आपल्याला नवरात्र बसवता येणार नाही किंवा अन्य कोणत्या तरी व्यक्तीद्वारे किंवा आपल्या गुरुजींद्वारे ते नवरात्र घरी बसवायला लागतं, पण तिथे सगळी शुचिता आपल्याला पाळणं गरजेचं असतं. अशा पद्धतीने देखील आपण नवरात्र बसवू शकता. खूप वेळा असा प्रश्न समोरून विचारला जातो की तुम्ही नवरात्र का बसवता, कशासाठी बसवता रे? तर त्याला काहीतरी एक बरोबर उत्तर, योग्य उत्तर खूप वेळा देता येत नाही. तर त्याच्याबद्दल पण आम्हाला मार्गदर्शन हवं आहे आणि ह्याचे काही इतिहासात दाखले आहेत का, तर त्याच्याबद्दलही आम्हाला सांगा. आता नवरात्र मुख्यत्वे करून का बसवायचं आहे, तर आपली प्रत्येकाची एक कुलस्वामिनी असते, जिला आपण कुलदेवता म्हणतो. त्या कुलदेवतेची कृपा किंवा तिचं कृपाछत्र आपल्या घराण्यावर सतत राहावं आणि अरिष्टांपासून, संकटांपासून आपलं रक्षण व्हावं, यासाठी प्रामुख्याने हा कुळाचार सांगितला आहे. थोडक्यात कुलदेवतेची कृपा आपल्यावर व्हावी आणि आपल्या देवघरामध्ये असलेल्या कुलदेवतेचं चैतन्य जास्तीत जास्त प्रभावी व्हावं, या हेतूने सुद्धा तिचं पूजन आपण देवघरामध्ये या नवरात्र काळात करत असतो. आता इतिहासाचा जर विचार केला तर देवांपासून दैत्यांपर्यंत सर्वांनी या चंडिकेची, दुर्गेची आराधना या नवरात्राच्या काळामध्ये केले. त्यामध्ये अगदी रावणापासून सगळे दैत्य झाले. त्याचप्रमाणे कुबेर, अग्नी, वरुण, वायू इत्यादी प्रकारच्या ज्या देवता आहेत त्यांनी सुद्धा या चंडिकेची आराधना या नवरात्र काळामध्ये केल्याचे दाखले पुराणामध्ये सापडतात. नवरात्रामध्ये जी आपण उपासना करतो त्याची प्रमुख अंग अशी काही आहेत का आणि ती कोणती? आता नवरात्रामध्ये जी आपण जगदंबेची, आपल्या कुलदेवतेची आराधना करत असतो, त्याची प्रमुख अंग सांगितले ती अशी की देवता स्थापन, मालाबंधन, नंदादीप आणि कुमारिकेचं पूजन, ही ती 4 प्रमुख अंग आहेत. त्याच्यामध्ये पहिलं अंग जे आहे ते म्हणजे देवता स्थापन. याच्यामध्ये वेदिका किंवा शेताचं स्थापना काही घरामध्ये करतात, घटस्थापना ज्याला आपण म्हणतो. त्याच्यामध्ये शेतातली काळी माती आणून त्याच्यामध्ये सप्तधान्य हळदीच्या पाण्यात रंगवून ती पेरली जातात, त्याला शेत किंवा देवता स्थापन म्हणतात. दुसरं जे आहे ते म्हणजे मालाबंधन. मालाबंधन म्हणजे ऋतुकालोद्भव, म्हणजे त्या ऋतूत येणारी जी सुवासिक पुष्प आहेत. काही ठिकाणी विड्याच्या पानांची माळ बांधायची पण पद्धत आहे, काही ठिकाणी तिळाची जी फुलं येतात पिवळ्या रंगाची त्याची माळ बांधायची पण पद्धत असते. तर यथाशक्ती आपल्या कुळाचारानुसार मालाबंधन म्हणजे देवतेचा टाक किंवा मूर्ती किंवा फोटो असेल त्याच्यावरती माळ बांधली जाते आणि तिथीच्या नुसार ती माळ दररोज एक ती माळ आपण बांधत जातो. यामुळे वंशवृद्धी होते असं सुद्धा शास्त्रकार सांगतात या मालाबंधनाचं फळ सांगताना. तिसरं जे प्रमुख अंग आहे ते म्हणजे नंदादीपाचं स्थापन. म्हणजे त्याच्यामध्ये समई जी असते त्या समईमध्ये कापसाची जोड वात साधारणपणे 1 वीत लांबीची ती तेलामध्ये लावायची असते आणि ती लावताना बऱ्याचदा असं होतं की तो दिवा काजळी वगैरे झटकताना कुठेतरी शांत होतो. तर अशा वेळेला आपल्याला लगेच भीती वाटायला लागते की काही अरिष्ट तर होणार नाही ना. तर असे कृपया काही गैरसमज करून घेऊ नयेत. शक्यतो 2 नंदादीप लावावेत. अशा वेळी जर एखादा शांत झाला तर दुसरा तेवत राहतो, तर 2 नंदादीप लावावेत. समजा एखाद्या वेळेला दिवा शांत झाला तर घाबरून न जाता कुलदेवीच्या नामस्मरणांचं आपण जे काही जप करत असाल ते नामस्मरण 108 वेळा करावं किंवा विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र वाचावं, जेणेकरून अरिष्टांचा किंवा आपल्याला जे काही भय वाटतंय त्या भयाचा नाश होतो. आणि चौथं जे महत्त्वाचं अंग आहे ते म्हणजे कुमारिका पूजन. कुमारिका पूजन हा नवरात्राची जी काही उपासना पद्धत आहे त्याचा महत्त्वाचा म्हणजे प्राण सांगितलेला आहे. कुमारिका कशाला म्हणतात तर 2 वर्षाच्या कन्येपासून जी 10 वर्षाची कन्या असते तिला कुमारिका म्हणतात. त्यांच्यात सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या संज्ञा आहेत. म्हणजे 2 वर्षाची कुमारी, 3 वर्षाची त्रिमूर्तिनी, 4 वर्षाची कल्याणी, 5 वर्षाची रोहिणी, अशा पद्धतीने 10 वर्षाची सुभद्रा. तर प्रत्येक वर्षावयानुसार त्या कन्येला वेगवेगळं नाव शास्त्रकारांनी दिलंय. कुमारिका पूजनाचं संख्येनुसार सुद्धा फळं सांगितलंय. म्हणजे शक्यतो रोजच कुमारिकेचं पूजन करावं असं सांगितलंय. रोज ज्यांना जमत नाही त्यांनी किमान नवरात्रातल्या 9 दिवसात एकदा जरी तिचं पूजन केलं, म्हणजे तिला पाय धुवायचे असतात कुमारिकेचे आणि तिला मिष्टान्नाचं भोजन म्हणजे गोड पदार्थ तिला भक्षण करायला द्यावा. त्याचप्रमाणे कोणत्या संख्येमध्ये कुमारिकेचं पूजन केल्याने काय फळ मिळतं हे सांगताना देवी पुराणामध्ये एका कुमारिकेचं पूजन केलं तर ऐश्वर्य प्राप्ती होते. 2 कुमारिकांचं जर पूजन रोज केलं नवरात्रामध्ये तर भोग व मोक्ष प्राप्त होतात.
3 कुमारिकांचं पूजन केलं तर धर्म अर्थ काम हे 3 पुरुषार्थ प्राप्त होतात. 4 कुमारिकांचं पूजन केलं तर राज्य प्राप्ती होते. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या संख्यांमध्ये कुमारिका पूजनाचं सुद्धा फळशास्त्रामध्ये दिलेलं आहे. ह्या नवरात्रामध्ये खूप ठिकाणी सप्तशतीचा पाठ केला जातो, तर ह्याचं काही विशेष महत्त्व आहे का? आता सप्तशतीलाच देवी महात्म्य असं सुद्धा म्हणतात. हे मार्कंडेय पुराणामध्ये आलेलं आहे. मार्कंडेय ऋषी आणि जगदंबेचा तो संवाद आहे. ह्याच्यातलं प्रत्येक अक्षर हे अग्नी समान तेजस्वी आहे असं सांगितलं. या सप्तशतीच्या पाठामध्ये जे 700 मंत्र आहेत याचं फळ सांगताना खुद्द देवीच त्या देवी महात्म्यामध्ये असं सांगते की ह्या माझ्या महात्म्याचं जो कोणी पठण किंवा श्रवण करेल त्याच्या पीडांचा मी स्वतः नाश करीन. त्याचप्रमाणे मोठमोठ्या ग्रहपीडा असतील किंवा कोणत्याही आपत्ती आलेल्या असतील किंवा दुष्ट स्वप्न पडल्यामुळे येणाऱ्या ज्या काही आगामी बाधा आहेत त्या सगळ्या पीडांचा परिहार फक्त याच्या श्रवणाने होतो. तर ह्याचं जे वाचन करायचं आहे ना ते एकतर आपण त्याची संथा घेणं खूप आवश्यक आहे. पुस्तक समोर आहे म्हणून सप्तशतीचा पाठ मी करायचा असा त्याचा अर्थ होत नाही. जाणकार गुरुजींकडूनच या सप्तशती ग्रंथाचं वाचन आपण आपल्या घरी करून घ्यावं. त्याचप्रमाणे कामना जर तुमच्या काही विशेष असतील त्या कामना परत्वे याचे संपुटित किंवा पल्लवित असे पाठसुद्धा करण्यात येतात. ज्याप्रमाणे एखाद्याला जर धनप्राप्तीची इच्छा असेल तर विशिष्ट मंत्राचा संपुट त्याला लावावा. आरोग्य प्राप्तीची इच्छा असेल तर विशिष्ट मंत्राचा वेगळा संपुट दिलेला आहे. तर जाणकार व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली या सप्तशतीचं पठण जर घरी झालं तर सान्निध्यम तत्र मे स्थितम असं जगदंबा सांगते की जिथे हा पाठ होतो तिथे माझं सान्निध्य असतं असं साक्षात देवी सांगते. नवरात्रामध्ये आमच्यासारख्या सामान्य माणसांनी नक्की कुठली उपासना करावी जी आम्हाला सहज शक्य आहे? आणि अजून एक प्रश्न असा आहे की नवरात्रामध्ये 9 दिवस कुठला विशेष नैवेद्य अर्पण करायचा असतो का? प्रत्येक दिवशी काही वेगळेपण आहे का? त्याबद्दलही आम्हाला ऐकायला आवडेल. आता नवरात्रामध्ये हा जो काळ आहे 9 दिवसांचा हा उपासनेसाठी अनुष्ठानासाठी पुरश्चरणासाठी अतिशय योग्य किंवा फलदायी सांगितला आहे. अधिकार परत्वे गायत्री मंत्राचं पुरश्चरण असेल, श्री सूक्ताचं अनुष्ठान असेल ते करू शकतो आपण. ते ज्यांना शक्य नाही अशी लोक प्रासादिक स्तोत्रांचं जे वाचन आहे उदाहरणार्थ महालक्ष्मी अष्टक असेल किंवा वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींनी रचलेलं तुळजाभवानीचं स्तोत्र असेल किंवा कोणतंही दुर्गेचं प्रासादिक स्तोत्र असेल, दुर्गा सहस्रनाम स्तोत्र असेल, कनकधारा स्तोत्र असेल आद्य शंकराचार्यांनी रचलेलं, ज्यांना ते शक्यच नसेल ते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचा जास्तीत जास्त जप असेल जेणेकरून मंगलाची प्राप्ती होईल. हेही ज्यांना शक्य नाही आहे त्यांनी श्री दुर्गायै नमः किंवा नुसतं दुर्गा 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 या नाममंत्राचं सतत उच्चारण जरी या काळामध्ये केलं तरी अनुष्ठानाची किंवा जपाची फलप्राप्ती 100% होते. त्याचबरोबर नवरात्रामध्ये विशिष्ट वारी विशिष्ट नैवेद्य दाखवायला देवी पुराणात सांगितलंय. त्यामध्ये रविवारी पायसाचं म्हणजे तांदूळाच्या खिरीचा नैवेद्य जगदंबेला दाखवायचा आहे. सोमवारी आणि शनिवारी गाईच्या तुपाचा नैवेद्य दाखवायचा असतो. मंगळवारी केळ्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे. बुधवारी लोण्याचा नैवेद्य दाखवायचा असतो. गुरुवारी खडीसाखरेचा नैवेद्य जगदंबेला अर्पण करावा आणि शुक्रवारी साखरेचा नैवेद्य हे वार परत्वे अगदी आपण सहज दाखवू शकतो असे नैवेद्य शास्त्रकारांनी दिलेले आहेत जेणेकरून जगदंबेची कृपा प्रसादाची जी प्राप्ती आहे ती त्वरित व्हायला मदत होईल असे हे नैवेद्य आहेत. नवरात्रामध्ये खूपदा असं दिसतं की लोक चप्पल न घालता फिरतात किंवा दाढी कटिंग काही करत नाहीत. तर ह्या नवरात्रामध्ये काही नियम असे दिलेले आहेत का? नियमावली अशी काही आहे का? आता शास्त्रकार असं सांगतात की सात्विक बुद्धी जे वर्तती त्यांवरी माझी अतिप्रीती असं गुरुचरित्रामध्ये सांगितलंय. जास्तीत जास्त सात्विकतेने आपण जितकं या काळामध्ये राहू तितकी जगदंबेची कृपा त्वरित होते. आता सात्विक राहणं म्हणजे नक्की काय तर तामसी गोष्टी ज्या सांगितल्या शास्त्रामध्ये त्यांचा आपण तिथे त्याग करायचा या काळामध्ये. म्हणजे उदाहरणार्थ आपण चामड्याच्या चप्पल जर घालत असू तर त्या वर्ज करायला सांगितलं. त्याचप्रमाणे अनुष्ठानाचे काही विशेष नियम दिलेले आहेत शास्त्रकारांनी. त्याची एक मोठी यादीच आहे. म्हणजे एखादं जर काही विशेष अनुष्ठान नवरात्राच्या निमित्ताने करत असेल तर तिथे दाढी कटिंग हजामत न करणं
त्याचबरोबर सात्विकच अन्नाचं सेवन करणं, परान्न सेवन न करणं, म्हणजे बाहेर कुठेही खायचं प्यायचं नसतं अनुष्ठानामध्ये. त्याचबरोबर गादीवरती पलंगावर शयन किंवा झोपायचं नसतं, घोंगडी टाकून किंवा जमिनीवर झोपायचं, असे काही त्याचे विशेष नियम दिलेले आहेत. शास्त्रकार तर असं सांगतात मेरुतंत्रामध्ये की जिव्हा दग्धा परान्नेन हस्तौ दग्धौ प्रतिग्रहात मनौ दग्धम परस्त्रीभिः कथम सिद्धिर्वरानने. एखाद्याला जर विशिष्ट मंत्राची सिद्धी प्राप्त करून घ्यायची असेल आणि तो जर नवरात्रात अनुष्ठान करू इच्छित असेल तर त्यांनी हे नियम, शंकर असं सांगतात की जिव्हा दग्धा परान्नेनं, सतत जर तो परान्न घेत बसला, बाहेर खात बसला तर त्याला मंत्रसिद्धी होणार नाही. हस्तौ दग्धौ प्रतिग्रहात, म्हणजे हाताने सतत जर घेतच राहिला आणि दान देत नसेल ती व्यक्ती, त्यालाही मंत्रसिद्धी होणार नाही. आणि मनोदग्धम परस्त्रीभी, सतत परस्त्रियांचं चिंतन करण्यात जर मनाची शक्ती गेली तर अशा व्यक्तीला मंत्रसिद्धी कधीही होणार नाही असं शंकर सांगतात. त्यामुळे थोडक्यात सात्विकता आपली जितकी वृद्धिंगत होईल तितका भक्तिभाव जो असतो तो जास्त वृद्धिंगत होतो. म्हणून या नियमांचं परिपालन करणं हे आवश्यक सांगितलेलं आहे. 9 दिवस अनेक जणांकडे उपवास होतात आणि या उपवासाचा साबुदाणा असो किंवा भाजणीची थालीपीठं हे खाऊन खाऊन ॲसिडिटी म्हणजेच पित्ताचा त्रास बऱ्याच जणांना होतो. तर ह्याला काही पर्याय आहेत का? आता 9 दिवस ज्यांच्याकडे उपवास असतात त्यांना धड उपवास मोडता सुद्धा येत नाहीत आणि मोडले तर ते मनाला कुठेतरी रुखरुख राहते. तर अशा वेळेला नक्की काय करायचं? रोज खिचडी खाऊन आपण वैतागतो. तर हविष्यान्नाचे पदार्थ शास्त्रकारांनी देऊन ठेवलेले आहेत. त्यामध्ये गहू हे उपवासाला चालतात असं शास्त्रकार सांगतात. कोणत्याही व्रताला गहू असेल, साळीच्या लाह्यांचं पीठ असेल, सातूचं पीठ असेल, मूग असतील, हे सर्व पदार्थ उपवासाला चालतात. फक्त त्या गव्हाच्या पिठाची पोळी करताना ती दुधात कणिक भिजवायची आणि त्याला तुपाचं मोहन घालायचं आहे. तेल कुठल्याही पद्धतीत उपवासाला चालत नाही असं शास्त्रात दिले. तेलात तळलेले पदार्थ उपवासाला चालत नाहीत. त्यामुळे जे काही आपल्याला वापरायचं असेल, पोळ्या जर करायच्या असतील तर त्या गव्हाचं पीठ तुपात भिजवून त्याला दुधात भिजवून तुपाचं मोहन जर त्याला आपण घातलं तर त्या पोळ्या उपवासाला चालू शकतात. त्याचबरोबर सुरण असेल, बटाट्याची भाजी असेल, मुगाची उसळ असेल, हे सगळं तुपाच्या फोडणीतलं आपण करून उपवासाला अगदी खुशाल खाऊ शकता, जेणेकरून तुमचं व्रत पण मोडणार नाही आणि उपासनेची फलद्रुपतासुद्धा होईल. आमच्या असंख्य दर्शकांच्या मनातल्या प्रश्नांची यथामती आणि यथाशास्त्र उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही या माध्यमातून केला आहे. अजूनही तुम्हाला नवरात्र विषयक काही जर प्रश्न असतील तर आम्हाला जरूर कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि हा जो महत्त्वपूर्ण आणि अभ्यासपूर्ण असा हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त उपासकांपर्यंत, श्रोत्यांपर्यंत, दर्शकांपर्यंत शेअर करायला विसरू नका.